हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर आता गणपती विसर्जन झालं आणि आम्ही तिकडची सगळी आवरावरी केली, सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा ठेवल्या आणि लगेचच निघालो आम्ही घरी यायला. आणि जवळजवळ 7 ते 8 दिवसांनी आम्ही घरी येतो आहे आणि कंटाळा आला होता खरं एवढं सगळं आवरावरी वगैरे करून. पण म्हटलं नको, आज लगेचच जाऊया, कारण का उद्या लगेचच निघायचं आहे. त्या आणि ननंदबाईंना बोललो होतो आम्ही की आम्ही येणार आहे म्हणून, कारण का त्यांच्याकडे ना 10 दिवसाचे गणपती पहिलाच वर्ष ठेवले आहेत म्हणून जाणार आहोत. आत्ताच आम्ही आलो, जवळजवळ 11 वाजलेले आणि येताना आईस्क्रीम आणली होती आणि दूध आणलं. दूध का आणलं तर उद्या आम्ही परत जाणार आहोत गावाला ननंदबाईंकडे, म्हणून म्हटलं आजच्या पुरतंच दूध आणू आपण, उद्याचं ना आजचं व्हायला पाहिजे, कारण का दूध परत खराब होऊन जाईल. आणि पसारा बघा तुम्ही, तिकडनं आलो आहे आम्ही तर भरपूर असं पसारा आहे. बाहेरच्या रूममध्ये पण आहे आणि आतल्या रूममध्ये पण तुम्हाला दाखवते. तर आतल्या रूम पण पूर्ण पॅक झालेलं आहे, पूर्ण काहीच जागा नाही आहे. एवढे कपडे, सगळं सामान नेलेलं परत आणलं आहे आणि आता हे कसं ठेवायचं कसं नाही हे विचार पडला आहे. पण मी आता सध्या बघणार नाही आहे काही पसाऱ्याला, कारण का उद्या लगेच गावाला जायचं आहे आणि आराम पण करायचा आहे मला थोडाफार, कारण का थकल्यासारखं झालं आहे. 5 दिवस भरपूर गणपतीमध्ये धावपळ पण झाली, जागरण पण झालं, तर त्याच्यामुळं म्हटलं आज काय एवढं बघायचं नाही, आल्यानंतर कुठले कपडे धुवायचे कुठले नाही आणि व्यवस्थित कुठले ठेवायचे ते पण बघणार. तर चला मग आता गणपती विसर्जन झालं, ती थोडीफारच अशी साफसफाई करणार, वस्तू बाजूला ठेवणार आणि आराम करणार. उद्या सकाळी लवकर उठून निघायचं आहे आम्हाला. तर आता ही सकाळीची वेळ आहे, सकाळी आम्ही लवकर उठलो आणि ह्या ओंकारला समर्थाला म्हटलं चला, तर ते येत नाही आहेत. गौरी, मी आणि तेच निघालो. तर मुलांसाठी चपाती भाजी करून घेतली, घरातलं थोडंफार आवरून घेतलं आणि निघालो आम्ही. ओंकार पण येत नाही, तू पण येत नाही. आता भूमी बोलल, मामा ओंकारला दादाला काय आणला? गडवला हे सगळ्या घाण फडकाय रेडा. तर आम्ही ना सकाळी लवकर उठून लवकरच जाणार होतो, पण काल रात्रीपासून काय चाललंय ओंकार आणि समर्थाचं की आम्ही नाही येत, तुम्हीच जावा म्हणून. त्यांच्या किती मागं लागलं तरी येत नाही आहेत. दोघं पण म्हणतायत की तुम्ही जावा म्हणून आणि दोघंच घरी राहणार आहेत. तर ठीक आहे म्हटलं, आता काय करणार आपण. बोललो आहे तर खरं की आम्ही येतो म्हणून, आणि मग तिकडे ताई पण वाट बघत असतील की वहिनी आणि दादा येणारे म्हणून म्हटलं की चला आपण जाऊन येऊ एक रात्र. तर आम्ही निघालो आणि समर्थ आणि ओंकार नाही आहेत, गौरी, मी आणि तेच निघालो. लक्ष तर नाही लागणार, दोघंच घरी आहेत, पण काय करणार, बोललं तर जायला पाहिजे. आम्ही तिथे ना 7 वाजता पोचलो आणि तयारी वगैरे केली आणि मग नंतर आरतीची सुरुवातच झाली होती. तर म्हणतात की तुम्ही दोघंजणं घ्या म्हणून आरती. तर आम्ही दोघंजणं आता आरती घेतली आहे. आणि त्यांनी पहिलाच वर्ष आहे की त्यांनी गणपती बसवला आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलो होतो आणि खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. त्यांची पण गडबडच चालली होती, तरी त्यांनी डेकोरेशन खूप सुंदर केलं होतं. आणि तिथे ना हळदी कुंकाला बायका येत होत्या आणि सगळ्या अशा ओळखीच्या होत्या, तर सगळेजण असे गप्पा मारत होते, कारण का शेजारी त्यांचे खूप चांगले आहेत. आणि नंतर जवळजवळ 9:30-10 वाजता आम्ही जेवायला बसलो. तर जेवायला पूर्ण पुरणपोळीचा असा स्वयंपाक केला होता त्यांनी. आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, कारण का आम्ही सकाळी उठलो आणि लगेचच तयारी केली होती निघण्याची, पण त्यांनी आग्रह केला भरपूर की थांबा म्हणून. आणि त्यांचे हे मित्र आहेत, त्यांच्या मित्रांच्या घरी पण आम्हाला बोलवलं होतं. तर आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला त्यांच्या घरी गेलो. तर ते ना चहा नाश्ता झाला आणि थोडा वेळ आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि लगेचच 2ची गाडी आहे,
तर म्हटलं निघूया आता, कारण का खूपच गडबड होईल आपली नंतर मग. तर तिथे रस्त्यावरती ना असे उंट येतात आणि 1-2 फेरीचे ना 20 रुपये 30 रुपये असे घेतात. तर हे बघून मला लहानपणीची आठवण आली की आमच्या इथे पण असंच उंट यायचे आणि आपण कसं हट्ट करायचो की आम्हाला बसायचे म्हणून. पण त्यांचं भारी आहे, एक थोडासाच राऊंड मारतात की 20-30 रुपये घेतात ते. तर असं आहे. तर जेवणं वगैरे झाली आणि आम्ही निघालो. 2-2:30ची ट्रेन होती आम्हाला, तर आम्ही लवकरच निघालो होतो. आणि ह्या ज्या दिसतात ना त्या आजी आणि त्यांची मुलगी, तर त्या खूप अशा बोलक्या होत्या आणि खूप त्यांचा स्वभाव चांगला होता. तर आम्ही पूर्ण प्रवास त्यांच्याशी गप्पा मारत केला आणि खूप छान प्रवास झाला. आणि नंतर आम्ही पोचलो आमच्या गावाला. तर गावाला पोचल्यानंतर मग आपलं घरचे वेध लागतात की आता 7-8 दिवस गावाला होतो तर काही टेन्शन नव्हतं. पण आता घरी आले तर म्हटलं आता काय संपलं आहे काय नाही ते बघत होतो. आणि कांदे बटाटे असं काही किरकोळ भाजीपाला वगैरे असं फ्रीजमध्ये काहीच नव्हतं. तर म्हटलं चला जाता आता घेऊन जावा. आणि कांदे बटाट्यांचा भाव तर इतका वाढला आहे, 60 रुपये किलो कांदे, बटाटे पण भरपूर महाग झालेत. तर नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर लगेचच प्लॅनिंग झालं आहे की गावाला जायचं म्हणून. खराब झाला आहे वस्तू एवढा नाही खराब होती. आता गेलं हप्ता वस्तू काय आहेत मटण आणलेलं आहे, कोलंबी आहे, चिकन आहे. आलो अजून कपडे चेंज करून असे बसलोय आणि एवढं थकल्यागत झाले ना, कारण का गावावरून आलो आवरावरी घरातली तर तशीच ठेवली होती बाकी. आणि तसंच गेलो दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी उठून दमले गेलो आणि आत्ता आलो लगेच. काल गेलो ना झालं, पण खूप थकल्यासारखं झालं प्रवासामुळे पण आणि गर्दी पण भरपूर होती ट्रेनला. त्याच्यामुळे आलो नाही तर लगेचच फोन आलाय आई बाबांचा की तुम्ही गावाला या, आज रविवार आहे तर सगळेजण एकत्र मस्त खाऊ पिऊ आणि मग या तुम्ही. तर चला मग आता गावाला निघायची तयारी. आणि हा सगळा मुलांचा बेत होता की आपण आहे ना सारंगला जाऊन बिर्याणी करूया, कोलंबी वगैरे करूया. तर मग आता ह्यांनी आहे ना कोलंबीची भाजी टाकली आहे, सुकी कोलंबी करणार आहे. आणि मी एकीकडे आहे ना बिर्याणी राईस ठेवलेला आहे, म्हणजे गरम पाण्यामध्ये भात टाकलेला आहे. आणि नंतर आम्ही बिर्याणी करून घेणार आहे. ह्यांनी मस्त अशी सुकी कोळंबी केलेली आहे. आणि आईंनी पण मदत केली, आईंनी पीठ मळलं, चपात्या लाटून दिल्या मला आणि चपात्या मी लगेचच भाजून घेतल्या. एकीकडं चिकन सुकं करून घेतलं आणि सगळ्यांनी हेल्प केली. जशी की ह्यांनी भाजी ही घातली तर मी चिकन वगैरे करून घेतलं, भात करून घेतला. आता भात वेळून झाला ना की ओंकार थर लावणार आहे. ते काम त्याला भारी जमतं आणि त्याला आवडतं पण ते काम, कारण का त्याला काय वाटतं की मी बिर्याणी केली म्हणून, असं त्याचं म्हणणं आहे. मी फक्त चिकन सुका करून देते, भात करून देते त्याला आणि मग तो थर लावतो आणि मग झाली बिर्याणी असं. तर आई चपात्या लाटत आहेत, मी लगेचच चपात्या भाजून घेते एकीकडं आणि नंतर आम्ही जेवायला बसणार, कारण काय ना दमल्यासारखं झालं आहे आणि पटापट जेवून घेऊन येणार, आराम करणार आहे. आणि सगळ्यांचा श्रावणच होता, तर श्रावण महिन्यात काही कोण खात नाही नॉनव्हेज. तर नंतर मग गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर मग नॉनव्हेज आजच केलेले. तर म्हटलं सगळेजण एकत्र मस्त खाऊया, मजा करूया आणि बरं वाटतं सगळेजण एकत्र असल्यावर. तर बिर्याणी, कोळंबी, सुकी आणि चपाती असा आजचा बेत आहे.